श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो हीच स्वामी आईचरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींची आज खूप छान अशी मी सेवा तुम्हाला सांगणार आहे. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकी कोणती सेवा बघणार आहोत. तर आज आपण नित्यसेवेबद्दल थोडीशी गुरुमाऊलींनी सांगितलेली दिंडोरी प्रणीत माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नित्यसेवेनं आयुष्याचं सोनं होणार म्हणजे होणारच, इतकी ही प्रभावी सेवा आहे. खूप म्हणजे खूप तुमच्यासाठी उपयुक्त अशी ही सेवा आहे. तर मग आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात, बरेच संकटे येत असतात, खूप काही येत असतं. काही ना काही एक झालं की एक प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये सुखच असेल असं नसतं. तर कधी सुख तर कधी दुःख असतं आणि हे सुख-दुःखाचं कालचक्र नेहमी आपल्या आयुष्यात फिरत असतं. पण त्याच्यामध्येही आपण जर स्वामी सेवेत आलो, स्वामी मार्गात आलो असलो तर बघा आपल्या आयुष्यातील हे दुःख, हे संकट नेहमी नक्की कमी होण्यास, दूर होण्यास मदत होते. ती म्हणजे या नित्यसेवेने होते. कोणतीही व्यक्ती स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो, स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचे दररोज नित्यसेवा करतो, त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच अडथळे येत नाहीत. आणि समजा जर आयुष्यात त्यांच्या अडथळे आलेच तरी ते पण आपल्याला म्हणजे सहज कमी करण्याची क्षमता आपल्यात स्वामी महाराजामुळं निर्माण होते. त्याचबरोबर त्याची तीव्रताही खूप कमी होते. स्वामी महाराज ते आपल्यापर्यंत जास्त त्याची झळ लागू देत नाहीत, आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. स्वामी सेवेकरी आपण आहोत. स्वामी महाराजांची नित्यसेवा आपल्याकडून घडते. महाराजांचे नामस्मरण दररोज आपल्या मुखामध्ये होत असतं. तर स्वामी सेवेसाठी म्हणजे स्वामींची नित्यसेवा कशी करावी, त्यामध्ये दररोज नित्यसेवा करण्यासाठी काय लागतं, आता बऱ्याच जणांना, खूप जणांना माहीत नाही. नित्यसेवा कशी करायची आहे त्यांना सांगायची काही आवश्यकता आहे. कोणत्याही नवीन ताई या चॅनलवर जर असतील तर त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्यांच्यासाठी ही आजची सेवा, आजची माहिती आहे. आणि जर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांनी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आणि एक माळ घ्यायची आहे. आणि स्वामी महाराजांची नित्यसेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला काय करायचं तर दररोज स्वामी सेवा म्हणजे आपण स्वामी महाराजांचे जे काही पारायण पुढे चालू करणार आहोत किंवा गुरुचरित्र असेल पारायण करणार आहोत तर त्यांच्यासाठी बेसिक पाया म्हणजे नित्यसेवा आहे. ज्यावेळेस तुम्ही नित्यसेवा दररोज करता त्यावेळेस दररोज 3 अध्याय असे 7 दिवस जर तुम्ही अध्याय वाचले तर 21 अध्याय पूर्ण होतात आणि एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुमच्याकडून होतं. त्याच्यामुळे आधी नित्यसेवेला सुरुवात करा. तुम्हाला पुढच्या सेवा करायला काहीही अडचण येणार नाही किंवा अवघडही जाणार नाही. तुम्ही गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण रोज करत असाल. आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी सगळी कामं आवडली की तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर नित्यसेवा तुम्ही करू शकता. किंवा जर संध्याकाळचे दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही नित्यसेवा करू शकता किंवा दुपारीही तुम्ही सेवा करू शकता. केव्हाही कधीही करायची आहे. आता नित्यसेवा करताना तुम्हाला काय करायचं, आसन टाकायचं आणि स्वामी चरित्र सारामृत पोथी ठेवण्यासाठी छोटा एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती पोथी ठेवायची. आता स्वामी महाराजांची नित्यसेवा करताना तुम्हाला जेवण्या अगोदरच स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आहे. लहानसा म्हणजे थोडासा नाश्ता केला किंवा थंड पिऊन काहीतरी तुम्ही नित्यसेवा करू शकता. पण पूर्ण जर तुम्ही पोट भरून जर जेवलात तर तुम्हाला झोपसुद्धा लागण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा नाश्ता तुम्ही हलकंसं घेऊ शकता, कारण तुम्हाला नित्यसेवा करायची आहे. काहीही न खाता पिता तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचं सगळं लक्ष सेवेवर राहतं आणि तुम्हाला झोपही येत नाही. मग आपली ही सेवा पूर्णपणे होते, अंतःकरणातून आपली ही सेवा होते
आतुरतेने आपण स्वामी महाराजांना आपली सेवा आतुरतेने स्वामी महाराजांना हाक मारतो आणि या सेवेचा छान असा अनुभवही आपल्याला येत असतो. सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जर शक्य नसेल तर तुम्ही 1 माळसुद्धा करू शकता. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृतातील पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय असे तुम्हाला पठण करायचे आहे. 3 अध्याय रोज आपल्याला वाचायचे आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ हे 3 अध्याय आहेत. तारक मंत्र ही शेवटी तुम्हाला पठण करायचा आहे. दररोज नित्य पठण केला 11 वेळेस म्हणायचं आहे. त्याचबरोबर पंचमहायज्ञसुद्धा तुम्हाला दररोज बरोबर करायचा आहे. आणि नंतर 1 माळ नभार्णव मंत्रांची तुम्हाला करायची आहे. 1 माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 1 वेळेस कालभैरव अष्टक पठण करायचे आहे किंवा ऐकायचे आहे. आणि तुम्हाला जर तुम्हाला या नित्यसेवेबरोबर तुम्हाला पितरांची सेवासुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचे आहे. आपली कुलदेवतांची सुद्धा सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण केलेले सेवेचं फळही आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या दररोज नित्यसेवेमध्ये या ग्रंथात आहेत. आयुष्यातील मोठे मोठे कोडे या सेवेने सुटतील. तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. करोडो लोकांना या सेवेचा अनुभव देखील आलेला आहे. खूप जण दररोजच्या नित्यसेवेमध्ये हे सगळ्या सेवा करत आहेत. त्यांना छान असे अनुभव आले आहेत. त्यांच्या जीवनातील असंख्य अडचणी, संकट त्यातून त्यांची मुक्तता झालेली आहे. त्यांच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक वातावरण आणि आनंद, घरात सुख, शांती, समृद्धी, पैसा या सेवेने येत आहे. घरामधील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी दूर होण्याचं काम या सेवेने होतं. तर आजपासून आवर्जून दररोज नित्यसेवा करून पहा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही सेवा तितकीच खूप महत्त्वाची, प्रभावी आहे. या सेवेने तुम्हाला अनुभव येणारच आहे. तर दररोज सकाळी नित्यसेवा करायला सुरुवात करा आणि त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यात सोन्याचा दिवस येणार. म्हणजे येणारच, तुमच्या आयुष्याचं सोनं होणार. इतकी ही सेवा प्रभावी आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.